100 कोटीच्या 150 कोटी रुपयाच्या बोगस वर्क ऑर्डर या त्या ठिकाणी छापून घरी छापून त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि म्हणून म्हणतो हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही. एक माझा दूरचा नातेवाईक आहे, पण तो फार वाया गेलेल्या सुरुवातीपासून पूर्वी पण त्याच्यावर अशा पद्धतीने गुन्हे दाखल झालेले आहेत. काय नाव होते? तन्मय महाजन या ठिकाणी म्हणून कार्यकर्ता नाहीच आहे तो, पण तो फार गॉन केस आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे. करण्यात आली काय सांगा? 2 जणांना कुंभमेळ्याच्या या खोट्या वर्कआउट देण्याच्या संदर्भामध्ये मीच माझ्याकडे लोक आले होते की अशी ऑर्डर मला मिळालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये मीच CPंदाही सांगितलेलं आहे मुख्यमंत्री मोदीच्या, कारण मी परवाच मिटिंगच्या दिवशीच कुंभमेळ्याची बैठक होती त्या दिवशी हा विषय घातलेला आहे. आमचे आयुक्त आहेत, महसूल आयुक्त, ते कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत गेडाम साहेब, त्यांच्या सहीने म्हणजे डिजिटल सहीने हे सगळे प्रसिद्ध झालेले होते आणि मी त्यांनाही ती कॉपी पाठवली. ते पण म्हणले की अशी आपली कुठलीही कॉपी या ठिकाणी आपण अशी दिलेली नाही, असं कुठलं टेंडर निघालेलं नाही आणि म्हणून मग आपण पोलिसांमध्ये तक्रार केली. त्याच्यामध्ये 2 जणांना ताब्यात दिले. अजून एक जण त्यातला जो मुख्य अजून आरोपी आहे शकील नावाचा, तो सुद्धा फरार आहे. अजून 5-6 आरोपी याच्यामध्ये आहेत. त्यांचाही शोध त्या ठिकाणी सुरू आहे. त्यांची नावं साहेबांकडे त्या ठिकाणी गेलेली आहेत. ज्यांना वर्क ऑर्डर खोटे मिळालेले आहेत त्यांनी ही तक्रार पोलीस स्टेशनला नाशिकला केलेली आणि CP साहेब स्वतः लक्ष घालतायत. त्यात एकाही जणाला सोडायचं नाही. जे असतील आरोपी त्यांना सगळ्यांना ताब्यात घ्यायचं आहे. ज्यांनी हा गंभीर गुन्हा आहे 100 कोटीच्या 150 कोटी रुपयाच्या बोगस वर्क ऑर्डर या त्या ठिकाणी छापून घरी छापून त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि म्हणून म्हणतो हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर अगदी कठोर आणि कडक कारवाई केली जाईल आणि यापुढे असं कोणी करणार नाही. नुसत्या कुंभमेळ्यातच नाही तर इतर ठिकाणी होण्याची शक्यता आहे. वर्कआउट बोगस घरी छापून घ्यायच्या लोकांना द्यायच्या ही फसवणूक आहे. 420 आहे सगळं आता. म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये कडक कारवाई होईल. पोलीस त्याची चौकशी करतात. भाऊ, या प्रकरणामध्ये जे 3 लोकांचे जामनेरमधून अटक केलेले आहेत, ताब्यात घेतलेले आहेत, त्यापैकी ते तिघे भाजपचे कार्यकर्ते आहेत. काही त्यापैकी आपले नातेवाईक असल्याची चर्चा सुरू आहे. नेमकं एक माझा दूरचा नातेवाईक आहे, पण तो फार वाया गेलेल्या सुरुवातीपासून पूर्वी पण त्याच्यावर अशा पद्धतीने गुन्हे दाखल झालेले आहेत. काय नाव होते? तन्मय महाजन या ठिकाणी म्हणून कार्यकर्ता नाहीच आहे तो, पण तो फार गॉन केस आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे आणि म्हणून त्यांनी आणि 3-4 जणांनी मिळून अजून 3-4 जण याच्यामध्ये आहेत. त्यांची नावं CP साहेबांनी मला सांगितलेली आहेत. त्यांच्या तोंडून सगळी निघालेली आहेत. मला वाटतं 7-8 लोक यामध्ये सापडतील अशी शक्यता आहे. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. याबरोबर या ठिकाणी गावामध्ये माझ्या अशी तक्रार आली की तुला ग्रामसेवक करतो, तुला तलाठी करतो, पैसे द्या, असे काही ग्रामीण भागातल्या मुलांना फसवून त्या ठिकाणी काही लोकांनी पैसे जमा केलेले आहेत. अशी तक्रार माझ्याकडे आज आलेली आहे. त्या संदर्भामध्ये पोलिसांकडे मी सूचना दिलेल्या आहेत. त्यांना सांगितलं तुम्ही तक्रार द्या, कंप्लेंट द्या आणि त्यांनाही सगळ्यांना ताब्यात घ्या. अशा पद्धतीने गरजू आणि गरीब मुलांची जी फसवणूक करतायत, मुलं शेत्या थोडेफार 2-4 एकर असेल ते गहाण ठेवतात, त्यांचे पालक वाटेल ते बिचारे त्या ठिकाणी पैसे आणण्यासाठी काय करतायत आणि असं करून त्यांची फसवणूक होते. नंतर त्यांना पैसेही परत मिळत नाही आणि हे बहादर पैसे करून फिरतायत. यांचा सगळ्यांचा आता बिलकुल बिमोड करायचा आहे. त्यामुळे याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही. तनय महाजन जो आहे भाऊ, हाच या सगळ्या कुंभमेळ्याच्या ज्या बनावट टेंडर प्रकरणातला मास्टर माइंड असल्याचं सांगितलं जात आहे. मला वाटतं की याच्यामध्ये अजूनही मोठे आहेत की ज्यांनी मोठी रक्कम घेऊन ठेवली असेल. माझ्याकडे आता पुन्हा बातमी आलेली किंवा माझ्याकडे तक्रार आलेली आहे. कोणी असेल तनय महाजन असो का कुठला अजून तो काय मुस्लिम शकील असो का अजून 5-7 नावं आहेत माझ्याकडे, कोणी असो कोणालाही सोडलं जाणार नाही. मी पोलिसांना अगदी सक्त सूचना दिलेल्या आहेत की याच्यामध्ये कोणालाही सोडायचं नाही. अगदी कठोर कारवाई त्यांच्यावर करायची. कुठलीही कलम त्यात सोडायची नाही. यापुढे असं कोणी धजावणार नाही, कारण हे आता नाही, हे आधी पण झालेलं आहे आणि या लोकांकडून झालेलं आहे. मी पुन्हा सांगतो. त्यामुळे इथे कोणी नातेवाईक आहे, कोणाचं काय अजिबात बघायचं नाही. अतिशय कठोर कारवाई त्यांची करा. त्यांच्या तोंडून सगळं उघडवा. कोणी अजून काय केलं आहे, कोणाला त्यांनी वर्क ऑर्डर दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणाची हायगाई केली जाणार नाही. आपले नातेवाईक आहे किंवा भाजपचे कार्यकर्ते महाजन नावाचा संदर्भ लक्षात घेऊन जर असं कोणी सांगत असेल तर या लोकांना तुम्ही काय आवाहन करणार? मला वाटतं कोणाला नाही, मी तेच आवाहन करणार आहे की या ठिकाणी कोणी अशा भूलथापांना बळी पडू नका. बिना वर्क ऑर्डरने म्हणजे बिना टेंडर भरता तुम्ही 100-150 कोटी रुपयाचे वर्क ऑर्डर घेतात म्हणजे आपली चूक आहे. जे वर्क ऑर्डर घेत आहेत हे असं कसं काय, म्हणजे ते मोठी लोक आहेत.
त्या क्षेत्रातले लोक आहेत आणि ते असं कसं काय करू शकतात की 150 कोटीची ऑर्डर मिळाली, 100 कोटीची ऑर्डर मिळाली, 90 कोटीची मिळाली आणि ते पोलीस खात्याची, पोलिसांना जेवण पुरवा, पोलिसांना पाणी पुरवा, पोलिसांना मॅट्रेस द्या, गाद्या द्या, चटया द्या, अशा पद्धतीने त्या वर्कआउटवर लिहिलं गेलेलं आहे. मी ते सगळं तुम्हाला दाखवलं, ते सगळं त्या दिवशी जगाला दाखवलं मी त्या दिवशी. आणि म्हणून हे अगदी सगळं चुकीचं आहे, ही 420च आहे, ही फसवणूक आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये कोणी असलं, मी पुन्हा सांगेल की मी स्वतःच तक्रार केलेली आहे मला कळाल्याबरोबर, आणि जर कोणी असलं तर त्याला सोडलं जाणार नाही. तो राजकीय प्रश्न आहे. राज ठाकरेंनी आज फडणवीसांची भेट घेतलेली आहे. त्यांच्या या भेटीमागचा राजकीय अर्थ या ठिकाणी